तर एक गोष्ट मला आज आहे ना तुमच्याशी शेअर करायची आहे. त्याच्या आधी ना तुम्हाला मी आज दाखवते. आज संध्याकाळी आमच्याकडे कोण आलं होतं. संध्याकाळी आम्ही निवांत गप्पा मारत बसलो होतो. तर समीक्षाच्या आत्या ना ह्या मुंबईवरून आलेल्या आहेत. त्या आल्या होत्या आमच्याकडे आणि बऱ्याचशा गप्पा गोष्टी करून झाल्यानंतर घरी निघून गेल्या. खूप छान आहेत त्या बोलायला वगैरे आणि खूप अशा हौशी आहेत. त्याच्यामुळे आपोआप आहे ना आपल्या चेहऱ्यावरती स्माईल येऊन जाते त्यांना बघून. खूप भरपूर असं त्यांना बोलायला पाहिजे. त्या घेऊन निघून गेल्यानंतर इथे आता घरातल्या कामाला म्हणजे जेवणाला की नाही सुरुवात केलेली आहे. नाचणीची भाकरी, चण्याची भाजी आणि सलाड असं जेवण करायचं होतं. तर आता विषय तुम्हाला मी सांगते. नवीन व्यवसाय बघा चालू केला आपण आणि मला आठवतं फार महिन्यापूर्वी मला ना एक कमेंट आलेली की तू काही पण करशील ना तुला कधीच यश येणार नाही. कारण तर तुझ्याकडे 2 मुके जीव आहेत ना त्यांच्यामुळे. आणि कुठेतरी ती गोष्ट ना आज माझ्या लक्षात आली आणि खूप असं त्यावेळेस मला भरपूर असं वाईट वाटलं होतं की वाघ्याशेरो आहेत म्हणून तुझं काही तुला सक्सेस मिळणार नाही अशी कमेंट होती ती. कोणी तुझ्याकडे काही विकत घेणार नाही, कोणी तुझ्याकडे येणार नाही अशी ती कमेंट होती. आणि कुठेतरी ती कमेंट ना माझ्या जीवाला लागली होती. पण आता बघा मी मसाला व्यवसाय चालू केलेला आहे आणि जो प्रतिसाद जे लोकांचं प्रेम मला मिळतं ना म्हणजे इतकं मला समाधान आणि इतकं मला भरून आलेलं आहे ना, त्याच्यामुळे ज्या कोणी कमेंट केलेली व्यक्तीनी त्या व्यक्तीला की नाही आपोआपच सगळं ते कळून चुकलेलं आहे. त्याच्यामुळे कुठेतरी मी मात्र मनामधून आहे ना समाधानी झालेले आहे.